रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या गावात आपल्याशी संवाद साधण्यासाठी, सर्वांच्या साथीने जनतेच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवण्यासाठी आम्ही येत आहोत आपल्या गावात. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या माढा शहराच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रेला 11 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट माढा व पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावास भेट देत सर्वसामान्य जनता, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, महिला वर्ग तसेच आलुतेदार, बलुतेदार यांच्याशी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ॲडव्होकेट मिनल साठे या संवाद साधणार आहेत. माढा तालुक्यातील विविध गावांना भेटी देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर शासन दरबारी याबाबत ठोस पाठपुरावा करण्याबाबत आश्वस्त करण्यात येत आहे. ॲडव्होकेट मिनल साठे यांच्या या जनसंवाद यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पायाभूत सोयीसुविधा, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या समस्या आगामी काळात सोडवण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही देण्यात येते. या संवाद यात्रेतून जात असताना शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजूर महिलांशी मिनलताईंनी आवर्जून संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्याचं दिसून आलंय. आता ठीक आहे, तुम्ही दिवसभर सकाळचा असतात, माझं जनसंवाद बऱ्याचशा वेळेस येताना संध्याकाळशी येतात. त्यावेळेस गावात सगळेजण एकत्र सगळ्यांना घेऊन ज्या काय असतं तुमच्या हो हो अडचणी अशा अडचणी दूर झाल्या गरीबाच्या म्हणजे काय मध्ये नाही, तुम्ही आलं असं मला सांगितलं असतं किंवा कोणाच्या माध्यमातून घेऊन आलं असतं.